गुरु नानक नगर पोस्ट ऑफिसच्या भोंगळ कारभाराप्रकरणी भाजप कार्यकर्ते व समाजसेवक श्रीनिवास संघा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे। 248 विधानसभा मतदारसंघातील मतदार ओळखपत्र लाभार्थ्यांपर्यंत अद्यापही वितरित न करता जाणून बुजून 6000 मतदान कार्ड वाटप केल्याचा खोटा अहवाल सादर केला आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे। गुरु नानक पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र पडून असून ते वाटप केले आहे असा खोटा अहवाल गुरु नानक पोस्ट ऑफिस तर्फे करण्यात आला आहे। त्यामुळे शासनाची फसवणूक व दिशाभूल करण्याचा प्रयत्न संबंधित पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी श्रीनिवास संघा यांनी केली आहे। 42 लोकसभा निवडणुकीच्या आधी गुरु नानक चौक येथील पोस्ट ऑफिसचा काळा बाजार जेणेकरून जाणून बुजून मतदानाचा ओळखपत्र ज्या पोस्ट ऑफिसचं काम होतं, ज्या अधिकाऱ्यांचं त्यांनी त्या मतदाराला ज्यांचं ओळखपत्र त्यांना पोहोचवण्याचा हा त्यांचं दायित्व होता, त्यांनी ते पूर्ण न करता जाणून बुजून मतदानापासून वंचित राहावं व त्या लोकांना त्यांचा मतदान कार्ड पोहोचू नये हे षडयंत्र काही अधिकाऱ्यांनी मिळून रचलेला आहे। असा काळा बाजार आमच्या निदर्शनात आला असता आमचे माहितीचे अधिकारी श्रीकांत कोळी यांनी ज्यावेळेस पोस्ट ऑफिसला गेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांना एका दोघांना त्यांचा ओळखपत्र पोहोचलं नाही हे चौकशी करण्यास गेले असता त्या ठिकाणी आमच्या निदर्शनात असं आलं की त्या लोकांनी 5 ते 6000 वितरण करण्याचं तसंच ठेवले। त्या लोकांनी वरती असं पोच केले की आम्ही हे ओळखपत्र आम्ही संबंधित त्या व्यक्तीला आम्ही पोच केले। हे काळा कारभार आमच्या निदर्शनात आला असून आम्ही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। मग आम्ही आयुक्तांना भेटून हा झालेला काळा बाजार त्यांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे। संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। व एकीकडे महाराष्ट्र शासनाचा असा धोरण असतो की नागरिक कोणीही मतदानापासून वंचित राहू नये व एकीकडे मात्र ह्याचा काळा बाजार होतो। गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही गुरु नानक नगर पोस्ट ऑफिस येथे गेले असता हजारोंच्या संख्येने ओळखपत्र न वाढता मतदानाचे ओळखपत्र न वाढता मतदान आयुक्त आणि इलेक्शन आयुक्तांची फसवणूक करून ज्या काही अधिकाऱ्यांनी हा भोंगळ कारभार केला आहे त्यांच्यावर तात्काळातल्या तात्काळ बडतर्फाची कारवाई व्हावी। संबंधित ओळखपत्राची विल्हेवाट लावण्याची ही त्यांचा प्रयत्न असून आज आम्ही श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास भाऊ संघा यांच्याशी संपर्क केला असता श्रीनिवास भाऊने आम्हाला कलेक्टर साहेबांकडे आणून आमची व्यथा आणि जे काही झालेला काळा बाजार कलेक्टर साहेबांसमोर आम्ही मांडून कलेक्टर साहेबांना सांगितलं की सदरचे ओळखपत्र संपूर्ण त्याची विल्हेवाट लावू नये व संबंधित ज्यांची ओळखपत्र आहे त्यांच्यापर्यंत वितरित करावा अशा आम्ही धोरणाचे अशा आशयाचं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो व अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेबांची भेट झाली।